संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते. बघा, राजकारण आहे, राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी त्रुटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काही बोलतात, नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं. जे खोटं बोलतात, आरोप करतात असे लोक असतात जगात, त्यांनी ऐकावं. ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय. माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना, ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात. मी नुसती गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही, माझं मत आहे. खरंय का खोटं माहित नाही. मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत. केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी, टाईटच राहिले असते, कपड्याला दाग लागू दिला नसता, कोणाला जवळ उभं राहू दिलं नसतं, कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता. खूप असे मोठे मोठे नेते ना, जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारलंय. मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला आहे. साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते, तेव्हा मी एवढंसं लेकरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते. घाबरत नव्हते, कुणाच्या बापाला घाबरत नव्हते. आताही मान करते मी, अर्जुन भाऊ करते, हिकमत उडाना न तर अरे हिकमत भाऊ, पण मान करेन, पण मी घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण काय मला पाहिजे. अहो मला सांगा भाऊ, याच्यापेक्षा काय संपत्ती हो? 100% याच्यापेक्षा काय संपत्ती आहे? मला काही देशाचं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, निघाला नाही झाला, ओरडायला नाही झाला, तर काय करू त्या पदाचं? मी लोणचं घालू का? मी किती माझ्या पिण्याशिवाय घालते. तुम्ही नीट वळण लावत नाही, तुम्ही लोक मला तुडवतेत, माझा पाय सुटतेत, रात्री माझी ओढणी फाटती, माझ्या केस उडते. आत्ताच केस दाखवले मनोजला मी, उपटलेले एवढे मोठे हातात. आणि मग सगळं बरोबर करते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय माझी काळजीच घेत नाही, माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय? पण खरं सांगू का, ह्याच्यातच मजा आहे. आप सांगा, माझ्याकडे अब्जो रुपये असले तर आहे का मला खायला वेळ? काय करायचे त्याचे? नाहीयेत माझ्याकडं. असले तर काय करू त्याचं? सांगा, काय करू शकतं? किती सोनं लॉकर भरून जरी कुणाकडे असलं तर काय करायचं? ते घालून घरात बसलं कुणीच बघणार. काय करायचंय? माझा शृंगार, माझा अलंकार, माझे लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. काय आता 45 वर्ष झाले मला.